कली 3 युग संपली. कृत त्रेता द्वापार संपली. आता हे कलियुग चालू आहे. ह्याला जेव्हा समाजामध्ये दुष्ट प्रवृत्ती वाढते, अनाचार, अत्याचार, निवडणुकीत पैसे वाटणार, असा काय नाही काय म्हणजे ह्यो भ्रष्टाचारच आहे ना. असं जर काय चालता तर तेव्हा भावानी माता जन्म घेते. आणि तुम्ही प्रत्यक्षात पाहिलं तर भावाभावात जी भानगड होते ना ते बायकामुळेच होते. राग म्हणून होता, पण सत्य परिस्थिती सांगते. पण त्याचबरोबर चांगलं सुद्धा त्या भावानी मातेने आजपर्यंत चांगलं सुद्धा केलं आहे. कारण त्या दुष्टांचा नाश तिनेच केला आहे. 3 युगामध्ये 3 बाया निर्माण झाल्या. कृतयुगामध्ये पार्वती, त्रेतायुगामध्ये सीता आणि द्वापार युगामध्ये द्रौपदी. 3 युग संपली. आता 4थं युग कलियुग चालू आहे. मागे कोणतरी एक आली होती राधेमा. आम्ही म्हटलं का लवकर जवळ येईल असं वाटतं. कलियुग जवळ येईल. राधेमा जगाची मायली ती म्हणे मी जगाची म्हणजे आता नेस्त नाबूदच झाली कुठे असंच आहे. पण कथा कल्पतरूच्या शेवटच्या पानावर शेवटच्या भागामध्ये सांगितलेले आहे या कलियुगाची संख्या 4,32,000 वर्ष आहे. किती? 4,32,000 वर्ष. जेमतेम 5 वर्ष आता गेली आहे. 5,000 वर्ष गेली आहे. अजून किती शिल्लक काय होईल बघा. मग ह्यो भ्रष्टाचार, पैसे वाटण्याचं किती होईल तो बघा. काय खरं नाही बाबा. आम्ही त्याच्यात पडत नाही. गजाराकडे वळूया.